म्हणतो. व्हायोलेशन म्हणजेच काय की या गोष्टीचं व्हायोलेशन झालेलं आहे. व्हायोलेशन झालेलं आहे म्हणजेच काय की बाबा या अधिकाराचं उल्लंघन झालेलं आहे. उल्लंघन म्हणण्यासाठी आपण व्हायोलेशन हा शब्द वापरतो. म्हणजेच काय की ह्युमन राईट्स, वेगवेगळ्या राईट्स. आता राईट हा जो शब्द आहे RIGHT, राईट या शब्दाचे वेगवेगळे अर्थ आहेत. राईटचा अर्थ म्हणजे एक होतो दिस इज राईट जे म्हणतो ते एक राईट म्हणजेच काय की बाबा हे बरोबर आहे म्हणण्यासाठी. दुसरा राईट जो आहे तो लेफ्ट आणि राईट मधला जो म्हणतो तो राईट. आणि तिसरा जो आहे तो राईट म्हणजे अर्थ म्हणजे अधिकार. हा राईट म्हणजे अधिकार, माझा हा अधिकार आहे आणि मला तो मिळाला पाहिजे असं ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस त्याला राईट म्हणतो. जसं की ह्युमन राईट्स, फंडामेंटल राईट्स, कॉन्स्टिट्युशनल राईट्स असे शब्द तुम्ही ऐकलेले असतील. तर मग काय एखाद्या तुमच्या राईट्सचं ज्यावेळेस उल्लंघन होतं त्यावेळेस त्याला व्हायोलेशन म्हणतो. मग व्हायोलेशन ऑफ ह्युमन राईट्स, व्हायोलेशन ऑफ माय राईट्स असं म्हणतो. व्हायोलेशन म्हणजे उल्लंघन आणि राईट्स म्हणजे अधिकार, तुमचे जे अधिकार आहेत त्याला राईट्स म्हणतो. ओके ओके. ऑफेन्स. द नेक्स्ट वर्ड इज पार्लिमेंट. आता तुम्हाला माहित आहे की सगळे जे स्टुडंट्स आहेत दे वर गोइंग टुवर्ड्स द पार्लिमेंट इन ऑर्डर टू आस्क देअर क्वेश्चन्स. आणि कशा बाबतीत ते प्रश्न विचारणार होते तर अकाउंटेबिलिटी बद्दल. अकाउंटेबिलिटी म्हणजेच काय की आता अकाउंट हा जो शब्द आहे त्याचा अर्थ युजली त्याचा अकाउंट, याचा अकाउंट, इंस्टाग्रामचा अकाउंट, पैशाचा अकाउंट, बँकेचा अकाउंट असं होतं. परंतु अकाउंटेबिलिटी ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेस अकाउंटेबिलिटी या शब्दाचा अर्थ होतो की एखादा माणूस अकाउंटेबल आहे. अकाउंटेबल आहे म्हणजेच काय की समबडी इज जबाबदार फॉर समथिंग. म्हणजे एखादा माणूस एखाद्या गोष्टीसाठी ज्यावेळेस जबाबदार असतो त्यावेळेस त्याला अकाउंटेबल असं म्हणतो. मग अकाउंटेबिलिटी या गव्हर्नमेंटकडे नाही असं CJB प्रोटेस्टवाल्यांचं म्हणणं आहे. ओके. सो अकाउंटेबिलिटी म्हणजेच काय की जबाबदार असणे. आता पार्लमेंट हा शब्द तुम्ही जास्त प्रमाणात ऐकला असेल. पार्लमेंट म्हणजेच काय की संसद. आता संसदला काय म्हणतो काय नाही हे तुम्ही बघा. त्याला मराठीत संसद म्हणतो हे दॅट इज आय एम व्हेरी शुअर अबाउट. पार्लमेंट मीन्स संसद. द नेक्स्ट वर्ड इज ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजेच काय की प्रशासन. आता ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे कुठल्याही जागेचं जे प्रशासन असतं त्याला आपण ऍडमिनिस्ट्रेशन म्हणतो. आता प्रशासनाला आपण गव्हर्नमेंट पण म्हणतो हे लक्षात ठेवायचं. ऑपोजिशन म्हणजेच काय की सध्या राहुल गांधी ज्या पोझिशनमध्ये आहे त्याला आपण ऑपोजिशन म्हणतो. याला अपोजिशन म्हणत नाहीत हे लक्षात ठेवायचं आहे. ह्याला ऑपोजिशन म्हणतो. काय म्हणतो? ऑपोजिशन म्हणतो. परंतु इंडियामध्ये जास्त प्रमाणात आपण ह्याला अपोजिशनच म्हणतो. तुम्ही तसं म्हणू शकता परंतु आय वुड सजेस्ट दॅट यू कॉल इट ॲज ऑपोजिशन. ओके. ऑपोजिशन म्हणजेच विरोधी पक्ष किंवा विरोधी जे लोक आहेत, जे माणसं विरोधामध्ये आहेत ते लोक. विरोधामध्ये म्हणजे तुझ्या विरोधात मी आहे ते भांडणात असं म्हणतो ते विरोधात नाही. गव्हर्नमेंटच्या म्हणजे एक गव्हर्नमेंट जे सत्तेत असतं, रुलिंगमध्ये असतं आणि त्याच्या विरोधात जे दुसरं असतं समजा जो की सत्तेत नसतं त्याला आपण ऑपोजिशन म्हणू शकतो. द नेक्स्ट वर्ड इज द वर्ड रेझिग्नेशन. आता रेझिग्नेशन म्हणत नाही त्याला रेझिग्नेशन असं म्हणतो. रेझिग्नेशन म्हणतो समजा जीचा तिथे उच्चार करतो आपण. परंतु ज्यावेळेस NATION नसतं का, ATION नसतं का, नुसतं जर असं असेल इथपर्यंत जर असेल तर रिझाईन म्हणतो. आणि ज्यावेळेस TION जोडतो त्यावेळेस त्याला रेझिग्नेशन म्हणतो. आणि नुसतं जर असा शब्द असेल तर त्याला रिझाईन म्हणतो. जसं साईन आणि सिग्नेचर जसं म्हणतो. साईन म्हणत असताना आपण त्याचा जीचा उच्चार नाही करत परंतु सिग्नेचर म्हणत असताना आपण SIG म्हणतो. ओके. तसं पुढचा जो शब्द आहे तो आहे अकाउंटेबिलिटी. जो शब्द मी आता सांगितला अकाउंटेबिलिटी म्हणजेच काय की बाबा एखाद्या गोष्टीसाठी तुम्ही जबाबदार आहेत आणि यू नीड टू आन्सर मी, किंवा तुम्ही असं विद्यार्थ्यांसोबत का होतंय काय होतंय या सगळ्या गोष्टीला तुम्ही जबाबदार आहात आणि तुम्ही ती जबाबदारी पार पाडली पाहिजे. यू नीड टू आन्सर द पीपल म्हणजे तुम्ही आन्सरेबल आहात म्हणजे तुम्ही अकाउंटेबल आहात. द नेक्स्ट वर्ड इज लेजिस्लेशन. लेजिस्लेशन म्हणजेच काय की बाबा कोर्टशी न्यायाशी संबंधित जी गोष्ट असते त्याला लेजिस्लेटिव्ह असं म्हणतो. द नेक्स्ट वर्ड इज कॉन्स्टिट्युशनल. कॉन्स्टिट्युशनल म्हणजेच काय की जे काही विद्यार्थी आंदोलन करतात त्यांच्या हातामध्ये तुम्ही भारताचं संविधान बघितलं असेल. म्हणजेच काय की बाबा आम्ही जे सगळं करतोय दॅट इज कॉन्स्टिट्युशनल. म्हणजेच काय की ते संविधानिक आहे आणि आम्ही संविधानाच्या काय जे करतोय ते आम्ही कायद्याच्या पद्धतीत कायद्याच्या चौकटीत राहून आम्ही करतोय. सो कॉन्स्टिट्युशन किंवा कॉन्स्टिट्युशनल म्हणजेच काय की संविधानिक. पुढचा जो शब्द मी जास्त प्रमाणात ऐकला असेल तो म्हणजेच काय की ॲलिगेशन. ॲलिगेशन म्हणजेच काय की समबडी हॅज ॲलिगेटेड किंवा ॲलिज्ड असं तसं शब्द तुम्ही बघितला असेल. कुठला शब्द बघितला तुम्ही? ॲलिज्ड किंवा ॲलिजेडली असे शब्द तुम्ही पाहिले असतील. आता ॲलिजेडली, ॲलिगेशन असे जे शब्द आहेत ते ॲलिगेशन पासून बनलेले आहेत. मग ॲलिग म्हणजेच काय की आरोप करणे. बाबा एखाद्या विद्यार्थ्याचा आरोप आहे की बाबा त्यांना पोलिसांनी खूप मारलं, किंवा एखाद्या स्त्रीचा आरोप आहे की त्यांना असं असं हे करण्यात आलं, किंवा पोलिसांनी वेगवेगळ्या पद्धतीचं हे केलं. म्हणजे कुणी बाबा दंडे जे आहेत ते समजा ते बॅटॉन्स जे आहेत त्याच्यामध्ये कुणी नेल्स लावले होते. म्हणजे नेल्स म्हणजेच काय की खिळे. नेल्स म्हणजे नख नाही, नेल्स म्हणजे बाबा ते खिळे मारलेले होते जेणेकरून ते विद्यार्थ्यांना मारल्यानंतर खूप जास्त त्यांना लागावं अशा पद्धतीने समजा. तर मग असे आरोप आहेत त्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो?
ॲलिगेशन्स म्हणतो. द नेक्स्ट वर्ड इज ॲक्युजेशन. अक्युज्ड असा एक शब्द असतो बघा इंग्लिशमध्ये. अक्युज्ड म्हणजे की द पर्सन हू हॅज बीन आरोप्ड. ज्या माणसावरती आरोप टाकलेला असतो त्या माणसाला आपण अक्युज्ड म्हणतो. आणि ॲक्युजेशन म्हणजे आरोप प्रत्यारोप. ओके, ॲलिगेशन आणि ॲक्युजेशन तसंच असतं. ओके, आता ॲलिगेशन जो शब्द आहे तो जरा थोडक्यात म्हणजे या दोन्ही जवळपास सेमच आहेत, लिगल प्रोसिजरमध्येच वापरले जातात. ॲलिगेशन जरा थोडासा अलीकडचा शब्द आहे, म्हणजे तीच स्टेप आहे, परंतु अक्युज्ड जर म्हणलं तर त्या माणसावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे असं म्हणू शकतो. ओके, द नेक्स्ट वर्ड इज एव्हिडन्स. एव्हिडन्स म्हणजेच काय की ज्यावेळेस पोलिसांना सांगण्यात आलं की तुम्ही अशा अशा प्रकारे तुम्ही इनह्युमन ट्रीटमेंट दिलेलं आहे आणि अमानवीय कृत्य तुम्ही केलेलं आहे, ज्यावेळेस पोलिसांना सांगण्यात आलं किंवा गव्हर्नमेंटला, दे सेड दॅट देर इज नो एव्हिडन्स, असं काही प्रूफ नाहीये आणि दे गॉट स्कॉट फ्री, म्हणजे ते त्याच्यातून मुक्त झाले. म्हणजे त्यांनी सांगितलं की वी आर नॉट रिस्पॉन्सिबल किंवा वी आर नॉट अकाउंटेबल. आता पोलीस म्हणते की आम्ही इन्क्वायरी करू आणि बघू कोणी कोणाला मारलंय, पोलिसांनी विद्यार्थ्याला मारलंय, विद्यार्थ्यांनी पोलिसांना मारलंय, विद्यार्थ्यांनी पोलिसांची गाडी जाळली, त्या म्हणजे जे आंदोलनकर्ते आहेत, जे प्रोटेस्टर्स आहेत, त्यांनाच लोकांनी म्हणजे पोलिसांनी जास्त प्रमाणात त्रास दिला. या गोष्टीच्या बाबतीत इन्क्वायरी केली जाईल आणि एक चांगली इन्व्हेस्टिगेशन केली जाईल, म्हणजेच काय की चौकशी होईल आणि त्याचा तपास पण होईल. द नेक्स्ट वर्ड इज प्रॉब. प्रॉब म्हणजेच काय, आता इन्क्वायरी, इन्व्हेस्टिगेशन आणि प्रॉब जो आहे का ते जवळपास सेमच आहेत, फक्त इन्क्वायरी हा सगळ्यात अलीकडचा शब्द आहे. इन्क्वायरी म्हणजे साधी इन्क्वायरी, इन्व्हेस्टिगेशन म्हणजे जरा डिटेल्ड आणि क्रिटिकल आणि लिगलाइज्ड, आणि प्रॉब म्हणजे सुद्धा एकदम कडक चौकशी जी असते त्याला आपण प्रॉबिंग म्हणतो. एखाद्या मुद्द्यामध्ये खूप जास्त प्रमाणात आपण लक्ष घालणे ज्याला म्हणतो त्याला प्रॉबिंग म्हणतो. व्हायलेशन म्हणजेच काय की या गोष्टीचं व्हायलेशन झालेलं आहे. व्हायलेशन झालेलं आहे म्हणजेच काय की बाबा या अधिकाराचं उल्लंघन झालेलं आहे. उल्लंघन म्हणण्यासाठी आपण व्हायलेशन हा शब्द वापरतो. म्हणजेच काय की ह्युमन राईट्स, वेगवेगळ्या राईट्स. आता राईट हा जो शब्द आहे RIGHT, राईट या शब्दाचे वेगवेगळे अर्थ आहेत. राईटचा अर्थ म्हणजे एक होतो दिस इज राईट जे म्हणतो ते एक राईट, म्हणजेच काय की बाबा हे बरोबर आहे म्हणण्यासाठी. दुसरा राईट जो आहे तो लेफ्ट आणि राईट मधला जो म्हणतो तो राईट. आणि तिसरा जो आहे तो राईट म्हणजे अर्थ म्हणजे अधिकार. हा राईट म्हणजे अधिकार, माझा हा अधिकार आहे आणि मला तो मिळाला पाहिजे असं ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस त्याला राईट म्हणतो. जसं की ह्युमन राईट्स, फंडामेंटल राईट्स, कॉन्स्टिट्युशनल राईट्स असे शब्द तुम्ही ऐकलेले असतील. तर मग काय, एखाद्या तुमच्या राईट्सचं ज्यावेळेस उल्लंघन होतं त्यावेळेस त्याला व्हायलेशन म्हणतो. मग व्हायलेशन ऑफ ह्युमन राईट्स, व्हायलेशन ऑफ माय राईट्स असं म्हणतो. व्हायलेशन म्हणजे उल्लंघन आणि राईट्स म्हणजे अधिकार, तुमचे जे अधिकार आहेत त्याला राईट्स म्हणतो. ओके, ऑफेन्स म्हणजे गुन्हा. म्हणजेच काय की बाबा तुमचा ऑफेन्स काय आहे, अक्यूज ज्यावेळेस केलं जातं त्यावेळेस तुमचं एखादा ऑफेन्स असलं पाहिजे. म्हणजेच काय की तुमचा एखादा गुन्हा तुम्ही केलेला पाहिजे, म्हणजे एखादी गोष्टीचं तुम्ही उल्लंघन केलेलं पाहिजे, तरच तुम्ही तुमच्यावरती अक्यूज कोणी तुम्हाला करू शकता आणि तुमच्या बाबतीत इन्क्वायरी किंवा इन्व्हेस्टिगेशन केली जाऊ शकते. ओके, सो ऑफेन्स म्हणजे गुन्हा नोंदवणे किंवा ऑफेन्स काय, ऑफेन्सिव्ह बिहेवियर जसं म्हणतो तसंच ऑफेन्स म्हणजे गुन्हा. राईट्स म्हणजे अधिकार आणि जस्टिस म्हणजेच काय, जे भारतात विद्यार्थ्यांना मिळत नाहीये ते जस्टिस म्हणजे न्याय. पुढचा जो शब्द आहे तो आहे कव्हरेज. आता वेगवेगळे जे मीडियाज आहेत ते या इन्सिडेंटला कव्हर करण्याचा प्रयत्न करत आहेत. वेगवेगळ्या मीडिया करत आहेत, परंतु सगळ्याच मीडिया करत नाहीत, हे लक्षात ठेवायचं. आता कुठली मीडिया कव्हर करत नाही या गोष्टीला आणि का करत नाही ते तुम्हाला माहितच आहे, परंतु कव्हरेज म्हणजेच काय की वार्तांकन. आता वार्तांकन म्हणूया समजा त्याला आपण, बातमीचे वृत्तांकन. म्हणजेच काय की द पर्सन हु इज ट्राईंग टू कव्हर दॅट न्यूज, म्हणजे बाबा त्या बातमीबद्दल काहीतरी बोलणे, लिहिणे, असं जे केलं जातं त्याला आपण कव्हरेज म्हणतो, मीडिया कव्हरेज. द नेक्स्ट थिंग इज आय विटनेस. आताच मी तुम्हाला सांगितलं की एव्हिडन्सच नाहीये की कुणी कुणाला काय केलं असं बरेच लोकांचं म्हणणं आहे. स्पेशली द गव्हर्नमेंट अँड स्पेशली द पीपल ऑर द पोलीस, दे आर सेइंग दॅट की वी डिड नॉट डू दॅट, की आम्ही असं हे केलं नाही, आम्ही एवढ्या वाईट पद्धतीने वागलो नाही असं तसं. परंतु काही विद्यार्थी तिथेच होते आंदोलनात आणि त्यांनी व्हिडिओ काढलेले आहेत. सो ते म्हणतायत की बाबा आय वॉज देअर आणि आय सॉ दिस विथ माय ओन नेकिड आईज, सो आय एम विटनेसिंग दिस. somebody who has witnessed this, प्रत्यक्षदर्शी आपण त्याला मराठीत म्हणतो आणि त्याला इंग्लिशमध्ये आय विटनेस म्हणतो. म्हणजेच काय की आता ही मुलगी सांगते की बाबा असं असं घडताना मी पाहिलं आणि आय एम दी सोल आय विटनेस, आय वॉज देअर. ओके, पुढचा जो शब्द आहे तो आहे फुटेज. फुटेज म्हणजेच काय की एखाद्या गोष्टीचं अशा पद्धतीने जे काही हे असेल, फुटेज असेल त्याला फुटेज म्हणतो. फुटेज म्हणजे 1 फूट 2 फूट तसं आहे, फुटेज म्हणजे चित्रीकरण. द नेक्स्ट वर्ड इज व्हायरल. व्हायरल म्हणजे व्हायरल फीवर जसं म्हणतो, म्हणजे एखादी गोष्ट पसरली चुकीच्या पद्धतीने किंवा चांगल्या पद्धतीने त्याला आपण व्हायरल म्हणतो. तर मग सोशल मीडियावरती जे काही CJPच्या बाबतीत जे काही सगळं घडलं, दॅट गॉट व्हायरल अँड पीपल गॉट टू नो दॅट दिस इज व्हॉट इज हॅपनिंग इन आवर कंट्री. ओके,
द नेक्स्ट वर्ड इज स्टेटमेंट. आता स्टेटमेंट हा जो शब्द आहे तो वक्तव्य आहे. काही मंत्र्यांचं, काही पॉलिटिशियनचं, काही सुपरस्टारचं, काही नेत्यांचं, म्हणजे असं वेगवेगळ्या लोकांचे स्टेट्समेंट्स आलेत आणि वेगवेगळ्या लोकांनी त्याच्यावरती भाष्य केलेलं आहे, त्या गोष्टीला आपण स्टेटमेंट म्हणतो. अपडेट हा शब्द तर तुम्हाला माहितच आहे, जो की तुमचा मोबाईल किंवा काय जे असेल ते सारखं अपडेट मागत असतं. पुढे जो शब्द आहे तो आहे रिपोर्टेडली. रिपोर्टेडली म्हणजेच काय की रिपोर्ट केलं गेलंय, म्हणजे असं वृत्तपत्रात आलेलं आहे असं म्हणण्यासाठी. कन्फर्म म्हणजेच काही एखादी गोष्ट आहे. आता याच कॉन्टेक्स्टमध्ये एक पुढचा शब्द गव्हर्नमेंट जास्त प्रमाणात यूज करतं, तो म्हणजे कुठला? रुमर. रुमर म्हणजेच काय की RUMOUR. रुमर म्हणजेच काय की बाबा अफवा. अफवाला आपण इंग्लिशमध्ये रुमर म्हणतो. काय म्हणतो? अफवांना आपण काय म्हणतो? रुमर्स. अनेक गोष्टी म्हणूयात, कारण अफवा अनेक गोष्टी शब्द आहे. ओके, रुमर्स. आता रुमर्स म्हणजे अफवा, आणि गव्हर्नमेंट म्हणतं की दीज आर ओनली रुमर्स आणि दे आर नॉट ट्रू. आणि मग सम पीपल से दॅट की आय एम दी आय विटनेस, अशा तशा गोष्टी. ओके, तर मग रुमर्स जे आहेत ते कुणी कन्फर्म करतं आणि कुणी डिनाय करतं आणि कुणी त्याच्यावरती क्लॅरिटी देतं. जसं की काय, एखादा रुमर आहे की बाबा असं असं गव्हर्नमेंट करते, तर मग ते काय करणार, ते एक तर कन्फर्म करणार, नाही तर ते डिनाय करणार. कन्फर्म करणं म्हणजे त्या गोष्टीला हो म्हणणे, दुजोरा देणे, की बाबा ठीक आहे म्हणणे, बरोबर आहे असं म्हणणे. डिनाय करणं म्हणजेच काय की ती गोष्ट फेटाळणे, की असं काहीच नाही, दिस इज नॉट, देर इज नथिंग लाईक दॅट, असं जे म्हणतो समजा, तसं काही नाहीये, जसं तुम्ही विचार करता तसं नाहीये. त्याला फेटाळून लावण्यात त्याला आपण डिनाय म्हणतो. अलाव आणि डिनाय असे मोबाईलमध्ये ऑप्शन असतात बघा. क्लॅरिटी म्हणजेच काय की बाबा असं झालंय, परंतु तुम्ही जसं म्हणताय तसं नाही झालंय, मी जसं म्हणते तसं झालंय. हे जास्त प्रमाणात मीडियामध्ये जे बसणारे आहे लोक, ते जास्त प्रमाणात करतात, क्लॅरिटी देतात. समटाइम्स ते क्लॅरिटी जे देतात त्याने आपण अजून आंधळे होऊन जातो. क्लॅरिटी ते काही पूर्णपणे क्लॅरिटी नसते. आता डिमांड म्हणजेच काय की वी डिमांड, आम्ही या गोष्टीची मागणी करत आहोत. मग त्या मागणी जी गोष्ट केली जाते की बाबा धर्मेंद्र प्रधानचा इस्तीफा मला पाहिजे, रेजिग्नेशन भेटलं पाहिजे, त्या गोष्टीला आपण डिमांड हा शब्द वापरतो. डिमांड अँड सप्लाय असा पण शब्द आहे. द नेक्स्ट वर्ड इज अपील. अपील म्हणजेच काय की आम्ही आवाहन करतोय किंवा विनंती करतोय. अपील म्हणजेच काय, विनंती करणे किंवा आवाहन करणे. द नेक्स्ट वर्ड इज कंडेम. कंडेम म्हणजेच काय की एखाद्या गोष्टीचा जाहीर निषेध करणे. म्हणजेच काय की बाबा जे काही चाललंय इंडियन स्टुडंट्स बाबतीत, जे काही युथ बरोबर होतंय, जे काही भारतामध्ये घडतंय, त्या सगळ्या गोष्टींचा कितीतरी लोकांनी निषेध केलेला आहे. मग त्या गोष्टीला इंग्लिशमध्ये कंडेम म्हणतो. काय म्हणतो? कंडेम. CONDEMN. कंडेम म्हणजेच काय की निषेध करणे. द नेक्स्ट वर्ड इज क्रिटिसाइज. सम पीपल आर क्रिटिसाइजिंग द गव्हर्नमेंट, सम पीपल आर क्रिटिसाइजिंग द पोलीस, सम पीपल आर क्रिटिसाइजिंग द स्टुडंट्स ॲज वेल. आता ज्याच्या त्याच्या ह्याच्यासाठी भल्यासाठी जे ते काही काही सांगत आहेत, परंतु यू ऑल नो दॅट व्हॉट इज द ट्रुथ. ओके, सो क्रिटिसाइज म्हणजेच काय की टीका करणे. नेक्स्ट वर्ड इज सपोर्ट. आता सपोर्ट हा म्हणजेच काय की सपोर्ट सिस्टीम जसा आपण शब्द वापरतो तसा सपोर्ट म्हणजेच काय की आय सपोर्ट सोनम वांगचुक, असं मी पण म्हणतोय. ओके, सो तुम्ही जर सपोर्ट करत असाल तर यू विल से दॅट आय सपोर्ट. सपोर्ट म्हणजेच काय की पाठिंबा देणे किंवा समर्थन करणे, म्हणजे जे काही तो माणूस करतोय त्या गोष्टीला मी समर्थन करतो. ओके. अपोज. अपोज या शब्दावरूनच ऑपोजिशन हा शब्द आहे. तर अपोज म्हणजेच काय की विरोध करणे. ॲडव्होकेट म्हणजेच काय, ॲडव्होकेट हा शब्द आहे, आपण ॲडव्होकेटसाठी वापरतो. ॲडव्होकेट म्हणजेच की एखादी गोष्टीची तुम्ही समर्थन करणे, एखादी गोष्टीला तुम्ही पुरस्कृत करणे, म्हणजेच काय की मी या गोष्टीचा पुरस्कर्ता आहे. ॲडव्होकेट आहे म्हणजेच काय की मी या गोष्टीचं समर्थन करतो. या गोष्टीसाठी आपण ॲडव्होकेट हा शब्द वापरतो. ॲडव्होकसी, त्याचपासून तो शब्द आहे ॲडव्होकेट. द नेक्स्ट वर्ड इज सॉलिडॅरिटी, जी की आपल्यात खूप जास्त प्रमाणात नाहीये. म्हणजेच काय की एकात्मता जी आहे समजा. सॉलिडॅरिटी म्हणजे सगळ्या लोकांना बाबा, सगळ्या लोकांनी एकत्रित येऊन, एकजूट येऊन, एका मताने काहीतरी करणं गरजेचं आहे, त्या गोष्टीला आपण सॉलिडॅरिटी म्हणतो. टुगेदर वी आर स्ट्रॉंगर म्हणजेच काय की युनिटी विथ अदर्स, सगळेजण एकत्र येऊन या गोष्टीला सामोरे जाऊयात असं म्हणण्यासाठी सॉलिडॅरिटी लागते, जी की इंडियामध्ये खूप जास्त प्रमाणात नाहीये. आय व्हेरी सॅड टू नो दॅट. द नेक्स्ट वर्ड इज मोबिलाइज. मोबिलाइज. आता मोबाईलला मोबाईल म्हणतो, त्याचा मुळात अर्थ काय की मोबाईल या शब्दाचा अर्थ होतो एखादी गोष्ट एका जागेवरून दुसऱ्या जागेवर म्हणजे आपण पाठवू शकतो. म्हणजेच काय की मोबाईल आहे, म्हणजे आता हा जो पेन आहे तो मोबाईल आहे. म्हणजेच काय मी इथून इकडे तिकडे हे करू शकतो त्याला, म्हणजे आय कॅन टेक द पेन फ्रॉम हिअर टू हिअर ॲज वेल बिकॉज दिस इज मोबाईल. परंतु हा जो बोर्ड आहे तुम्ही एका जागी फिट केलेला आहे, आता हा पण मोबाईलच आहे, परंतु मला ते काढावं लागेल इथून, तर त्याला मोबाईल म्हणतो. त्याच्यामुळे मोबाईल या शब्दाला आपण मोबाईल म्हणतो. त्याचं कारण असं आहे की मोबाईल आपण एका जागेवरून दुसरीकडे घेऊन जाऊ शकतो, परंतु टेलिफोन तसं नाही करू शकत आपण. ओके ओके, तर मोबाईल या शब्दावरूनच मोबिलाइज हा शब्द आहे. मोबिलाइज म्हणजेच काय की एखादी गोष्ट अशी घसरत जाणे किंवा एखादी गोष्ट थोडीशी जरा एस्केलेट होणे. एस्केलेट होणे म्हणजेच काय की तो एस्केलेटर असतो का,
ज्या पायरीवरती तुम्ही उभे राहता आणि ती पायरीच वरती जाते, ते जे त्याला आपण एस्केलेटर म्हणतो इंग्लिशमध्ये. तसंच मग एखादी गोष्ट जर एस्केलेट होत असेल, म्हणजे एखादी गोष्ट इथे आहे आणि ती गोष्ट असं पसरत पसरत जर इकडे तिकडे जर वणवा होत असेल, तर त्या गोष्टीला आपण मोबिलाइज म्हणतो. आणि मॉब जो असतो, मॉब लोकांचा जो संच असतो, सगळे जे लोक एकत्र आलेले असतात किंवा बरेच लोक जर एकत्र आले तर त्याला आपण मॉब म्हणतो. आणि मॉब या शब्दापासूनच मोबिलाइज हा शब्द आहे. मोबिलाइज म्हणजेच काय की आंदोलन केलं जातं आणि सगळे लोक इकडे तिकडे अफरातफरी मचलेली आहे. द नेक्स्ट वर्ड इज अवेअरनेस. आता अवेअरनेस म्हणजेच काय की बाबा या गोष्टीच्या बाबतीत अवेअरनेस, लोक जागरूकता निर्माण करण्याचं काम करत आहेत. व्हिडिओच्या माध्यमातून हे शब्द शिकवण्याच्या माध्यमातून ॲटलिस्ट आय एम ट्राईंग टू से दॅट दिस इज व्हॉट हॅपनिंग इन द कंट्री अँड आय एम ट्राईंग टू क्रिएट अन अवेअरनेस. म्हणजेच काय की या व्हिडिओच्या माध्यमातून मी अवेअरनेस थोडंसं क्रिएट करण्याचा प्रयत्न करतोय की बाबा असं असं भारतामध्ये घडतंय आणि यू शुड बी अवेअर ऑफ इट. तुम्ही या गोष्टी बाबतीत जागरूक असणं गरजेचं आहे. सो दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. विल बी मीटिंग इन द नेक्स्ट व्हिडिओ वेअर आय विल बी डिस्कसिंग सच वर्ड्स along with the issues that are going on in our country. Thank you so much for tuning in. This is Rahul Pawar signing off.